तर आज काय विशेष तर आज आहे 14 नोव्हेंबर म्हणजे बालदिन. आणि बालदिन म्हटल्यावरती मुलांसाठी काहीतरी स्पेशल बनवलंच पाहिजे. तर मुलांसाठी बनवलं आहे पास्ता. आणि आज आमच्याकडे आलेले आहेत ध्रुवी, शर्मिष्ठा आणि विराज तर आहेच, आदिती आणि मृणाल. तर आम्ही सर्वांनी पास्ता खाऊन घेतला. तर मुलांसाठी काय बनवावं तर त्यांच्या आवडीचं म्हणून मग म्हटलं चला पास्ताच करूयात. पास्ता कसा आवडतोही मुलांना आणि सारखा बनवला जात नाही. तर मग त्यानंतर मग आम्ही गेलो बाहेर. तर आमच्या इथे होती एक बालजत्रा आणि बालजत्रेमध्ये तुम्हाला बघायला भेटेल काय काय आहे ते. तर विराजले अगोदरच धूम ठोकली. तर तुम्ही बघू शकता मिकी माऊस आहे, पाळणा आहे, बोटिंग आहे, जम्पिंगच आहे, बरंच काही काय आहे. तर सर्व खेळायचं म्हटल्यावरती लाईनला तर उभं राहावंच लागेल. आणि आमचे चेहरे बघून तुम्हाला वाटतच असेल की लाईनला उभं राहायचं म्हटल्यावरती कसं होतंय. तर फायनली त्यांचा नंबर आलेला आहे जम्पिंगसाठी. आणि मग तिघही आतमध्ये गेले आणि भरपूर उड्या मारल्या. मला ह्या गेमचं खरंच हसायला येतं की हाताने दुखणं आणायचं. तर त्यांचं काही पोट भरत नव्हतं. ते म्हणत होते की तुम्ही अजून दुसऱ्या लाईनला उभे राहा मिकी माऊसच्या वगैरे, आम्ही तोपर्यंत हे खेळून घेतो. पण मुलं काही ऐकत नव्हती. त्यानंतर मग त्यांना बाहेर काढलं आणि मिकी माऊसच्या लाईनला उभं केलं. तर तिथेही लागला लगेच नंबर. मग काय सोडायचं आहे तेव्हा खेळायचं. तर मग मस्त खेळत होते तेही. प्रत्येक ठिकाणी लाईनच होती मुलांची, कारण मुलांसाठी स्पेशल होतं म्हटल्यावरती गर्दी तर राहणारच. त्यानंतर मग गेले गाडीवरती, जी की ही 4 व्हीलर आहे आणि त्याची राईड आहे. तर जी लहान मुलं होते ना त्यांचं ऑब्झर्वेशन केलं की असं वाटत होतं की त्या मुलांना असं वाटायचं की मी स्वतःच चालवतोय. तर शर्मिष्ठा, ध्रुवी, विराज यांनी ही राईड एन्जॉय केली. तर म्हटलं चला आपण ही काहीतरी प्लॅनिंग करूया. तर मग आम्ही तिघींनी उभं राहून असं ठरवलं की जेवढ्या काही राईड आहेत त्या ठिकाणी प्रत्येकीनं लाईनला उभं राहायचं आणि जेव्हा नंबर येईल तेव्हा 3ही मुलं तिथं घेऊन जायचं आणि मग मुलांना खेळायला द्यायचं. तर मी आणि मृणाल ट्रेनच्या इथं राहिलो होतो लाईनसाठी आणि आदिती होती पाळण्याच्या तिथे लाईनला. तर मग पटकन मुलांचा इथे नंबर लागला की पटकन त्यांना ट्रेनमध्ये बसवलं. पण त्या तिघांनाही ते वाईट वाटत होतं की ध्रुवी एकटी वेगळीकडे आहे आणि आपण दोघे एकीकडे. पण काय करणार, जिथे जागा भेटत होती तिथे बसावं लागत होतं मुलांना. तर मग थोडेसे फोटोही आम्ही काढून घेतले. त्यानंतर पाळण्यामध्ये बसवायची जिम्मेदारी मृणालने घेतली. ती तिथं ठाण मांडूनच होती. जोपर्यंत मुलांना बसता येत नाही तोपर्यंत ती तिथंच होती. तिथे तिने ठरवलं तिघांनाही एकत्र बसवूयात, पण वेट काही मॅच होत नव्हतं. त्यामुळे मग मुलांना परत सेपरेट केलं. त्यानंतर मग कारण कसं होतं ह्या पाळण्यामध्ये हा काय म्हणजे लाईटवरचा वगैरे नाहीये, हातानेच ह्याला फिरवलं जातं, लहान मुलांसाठी आहे. तर त्यामुळे मग वेट मॅनेज करण्यासाठी मुलांची प्लेस परत चेंज केली आणि मग ही राईड मुलांनी खेळून घेतली. तर जेवढं खेळेल तेवढं मुलांना भारी वाटत होतं. त्यानंतर बोटची देखील राईड झाली. तेव्हा आदिती थांबली होती लाईनसाठी, ती म्हणजे टॅटूच्या. तर टॅटूचा नंबर आला मुलांचा. मग मुलांनी लगेच टॅटू काढून घेतले. खरं तर त्या मुलांनी ठरवलं होतं की आपल्या आपल्या फ्रेंड्सचे नाव काढायचे. त्यानंतर त्यांनी ठरवले की आपले स्वतःचं नाव काढायचं. अचानक काय झालं माहीत नाही, तर तिघांनी हे डिसाईड केलं की आपण आई बाबा असंच लिहूयात. तर मग तिघांनीही आई बाबा असंच लिहिलं. खूप भारी वाटलं खरं तर आम्हा तिघींनाही, कारण आम्ही त्यांना सांगत होतो, आयडिया देत होतो, तुम्ही तुमचं नाव टाका किंवा तुमच्या फ्रेंड्सचं नाव टाका, स्वतःचं नाव टाका. पण त्यांनी अचानक ठरवलं आई बाबा लिहायचं. तर मग तिघांनी असं छान असं आई बाबा लिहिलेलं आहे. त्यानंतर मग सगळे खेळ खेळून झाले, मजा मस्ती करून झाली. मग काय पेटपूजा तर व्हायलाच पाहिजे. तर मग मुलांनी लगेचच खाऊ गल्लीकडे धाव घेतली आणि खाऊ गल्लीमध्ये वडापाव,
कच्ची दाबेली, भेळ, पाणीपुरी असं बरंच काही होतं. तर मग मुलांनी ते एन्जॉय केलं आणि मग असा त्यांचा चिल्ड्रन्स डे सेलिब्रेट झाला. आम्हालाही भारी वाटलं, कारण वर्षातून एकदाच येणारा हा चिल्ड्रन्स डे मुलांनी खरंच आठवणीत राहील असा एन्जॉय केला. तर कसा वाटला हा आमचा छोटासा व्लॉग तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय.